श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे गुरुवार आणि योगायोग म्हणजे उद्या औदुंबर पंचमी सुद्धा आहे. बघा, गुरुवारी औदुंबर पंचमी आल्यामुळे हा योग जुळून आलेला आहे. तसेच आज बुधवार जो गणपती बाप्पांचा वार आहे आणि संकष्टी चतुर्थी आहे, तर हा सुद्धा दुर्मिळ योग आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांचे जे उपाय आहेत तर ते श्रद्धेने केले तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही पाहू शकता. आता उद्या गुरुवार आहे, त्यामध्येच उद्या औदुंबर पंचमी सुद्धा आहे. तर या दिवशी आपल्याला एका झाडाचे पान घरी घेऊन यायचं आहे आणि एक उपाय करायचा आहे. परंतु काही चुका आहेत, या चुका जर तुम्ही केल्या तर याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. माघ कृष्ण पंचमी म्हणजे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील 5वा दिवस जो आहे, तर हा दिवस म्हणजेच औदुंबर पंचमी. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि माघ कृष्ण पंचमीला ते अदृश्य झाले आणि त्यामुळेच औदुंबर पंचमीला विशेष असे महत्त्व आहे. आणि या दिवशी आपण दत्तगुरूंची सेवा करायची आहे, स्वामी महाराजांची सेवा करायची आहे, तसेच आपल्याला नृसिंह स्वामींची सुद्धा सेवा करायची आहे. तुम्ही तुमच्या गुरूंची या दिवशी जास्तीत जास्त सेवा उपासना करू शकता आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान झाल्यानंतर तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करून तुमची देवपूजा वगैरे आटोपायची आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही हे पान आणू शकता किंवा तुमच्या वेळेनुसार हे पान आणू शकता. परंतु लक्षात घ्या, 12 वाजल्यापासून 12:30 पर्यंतची जी वेळ आहे तर या कालावधीमध्ये मात्र आपल्याला हे पान चुकूनही आणायचे नाही. त्यासोबतच अजून कोणत्या चुका आहेत तर मांसाहार तुम्हाला ह्या दिवशी वर्ज्य करायचा आहे. मांसाहार करून तुम्हाला या झाडाजवळ जायचे नाही. तसेच या झाडाजवळ गेल्यानंतर तुमचं मन पवित्र सात्विक असायला हवे. तुमच्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार असता कामा नये. तर या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला हे जे पान आहे तर ते आणायचे आहे. आता हे पान आणण्यापूर्वी तुम्हाला तुमचे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. तुम्ही देवपूजेनंतर लगेच आणले तर हातपाय धुण्याची गरज नाही. परंतु तुम्ही थोड्या वेळाने आणणार असाल तर तुम्हाला हे पान आणायला जाण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून चांगले वस्त्र परिधान करून जायचं आहे आणि तुम्हाला जायचं आहे उंबराच्या झाडाजवळ. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला उंबर वृक्षाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुम्ही त्याचं पान जे आहे तर ते तोडणार आहात आणि त्याने त्याचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव ठेवावा अशी प्रार्थना करायची आहे. आणि हे पान आणताना पानाला अळी लागलेली, पानाला छिद्र पडलेलं तर असे पान आपल्याला आणायचे नाही. ते पान हिरवेगार असावे, कुठेही छिद्र नसलेले आणि देठासह आपल्याला हे पान आणायचे आहे. आणि घरी आल्यावर हे पान जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ गंगाजलाने धुवायचे आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्या पाण्याने हे पान स्वच्छ करून घ्यायचे आहे. या पानासोबतच आपल्याला उंबराच्या झाडाचा एक देठसुद्धा आणायचा आहे, म्हणजे एक काडीसुद्धा आपल्याला घेऊन यायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे पान जेव्हा तुम्ही तोडणार आहात तर त्यापूर्वी तुम्ही उंबर वृक्षाला पाणी अर्पण करू शकता आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि कच्चे दूध घालून हे पाणी अर्पण करायचं आहे. 11 प्रदक्षिणासुद्धा तुम्हाला या उंबर वृक्षाला घालायच्या आहेत आणि यानंतरच तुम्हाला उंबर वृक्षाला सांगायचं आहे की तुझे पान मी घेऊन जाणार आहे आणि त्यानंतरच हे पान जे आहे तर ते तोडायचे आहे. तसेच तुम्ही घरी जेव्हा हे पान घेऊन याल, स्वच्छ कराल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावायचे आहे. यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही फुलवात किंवा जोडवात घालायची आहे आणि हा दिवा जो आहे तर तो आसनावरती ठेवायचा आहे. या दिव्याची जी वात आहे तर ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये हे पान जे आहे तर ते ठेवायचे आहे. या पानाचा देठ जो आहे तर तो देवाकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडेसे कच्चे दूध घालायचे आहे आणि या दुधाच्या साह्याने ही हळद जी आहे तर ती ओली करून घ्यायची आहे. पाणी आपल्याला वापरायचे नाही. आणि आपण जी उंबराच्या झाडाची काडी आणलेली आहे तर त्या काडीने तुमची इच्छा थोडक्यात लिहायची आहे. या उंबराच्या पानावरती तुम्हाला ही इच्छा थोडक्यात या ओल्या हळदीने लिहायची आहे.
जसं की तुमची पैशासंबंधी समस्या असेल तर पैसा लिहा, धन लिहा, संपत्ती लिहा. तुम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर संतती लिहा. तर अशी 1 ते 2 शब्दातच तुम्हाला थोडक्यात इच्छा लिहायची आहे. यानंतर 108 वेळेला गुरुमंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही श्री स्वामी समर्थ 108 वेळेला म्हणा किंवा 108 वेळेला दत्तगुरूंचा जो मंत्र आहे दत्तात्रेयाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तर असं तुम्हाला 108 वेळेला हा जप करायचा आहे. तुम्ही श्री स्वामी समर्थ आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर हे दोन्हीही मंत्र 108 वेळेला म्हणू शकता. आणि हा मंत्र म्हटल्यानंतर तुमची इच्छा जी आहे तर ती दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी आणि म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते एका लाल कपड्यामध्ये आपल्याला गुंडाळायचं आहे. आणि स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्तगुरूंची घरामध्ये जी मूर्ती असेल तुमच्या देवघरात तर त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला आपल्याला हे पान ठेवायचे आहे. त्यानंतर 20 ते 25 मिनिटं हे पान तेथेच असू द्यायचे आहे. या पानाला सुद्धा आपल्याला धूपदीपाने ओवाळायचे आहे, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर हे पान जे आहे तर त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायचे आहे. लाल कपड्यामध्ये हे पान बांधल्यानंतर आपल्याला ज्या झाडाचे तुम्ही हे पान तोडलेले आहे तर तेथे जायचे आहे आणि तेथे गेल्यानंतर त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हे जे पान आहे तर ते मातीमध्ये आपल्याला हे पान त्या कपड्यासह आपल्याला पुरायचं आहे. म्हणजे त्या मातीमध्ये हे पान आपल्याला कपड्यासह ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्हाला दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणत या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि हात जोडून उंबर वृक्षाला मनोभावे श्रद्धेने नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे. तर असा उपाय आपण उद्या औदुंबर पंचमीला करू शकतो. आणि योगायोग म्हणजे गुरुवार सुद्धा आहे, त्यामुळे या दुर्मिळ योगावरती हा जो उपाय आहे तर तो नक्की करा.